नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। बाहेर मुसळधार पाऊस कोसळतोय, गारवाना मनाला स्पर्श करून जातोय आणि अशा सुंदर वातावरणात गरमागरम वडापावचा सुगंध घरभर दरवळला तर भूक आपोआप दुप्पट होते। कुरकुरी सोनेरी वडा, मऊसूत पाव, झणझणीत अशी चटणी आणि सोबत गरम गरम चहा जर असेल तर एकच नंबर। पावसाळ्याचा आनंद म्हणजे हाच। चला तर मग आज बनवूया मुंबई स्टाईल चवीला भारी आणि प्रत्येक घासात आनंद देणारा गरमागरम वडापाव। तर येथे मी सर्वात प्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक, लसूण, 4 ते 5 मिरची, आणखीन जिरे हे घेऊन मिक्सरला बारीक पेस्ट केली। त्यानंतर मी इथे 5 ते 6 चमचे बेसन घेऊन त्यामध्ये मी ओवा, हळद टाकून आणि पाणी टाकून अशा प्रकारे त्याचं जे मिक्सचर आहे ते तयार केलं। त्यानंतर कढाईमध्ये मी जिरे, मोहरी, हिंग आणि जे आपण वाटण केलं होतं ते टाकून घेतलं आणि 3 बटाटे उकडलेले ते इथे हाताने स्मॅश करून असे परतून घेतले। तुम्ही पाहू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे। त्यानंतर मी इथे धना पावडर, हळद, मीठ चवीनुसार हे टाकून सर्व असं मिक्स करून घेतलेलं आहे। जोपर्यंत बटाटा पूर्ण सॉफ्ट होत नाही, पूर्ण एकजीव होत नाही तोपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये अशा प्रकारे पूर्ण जो बटाटा आहे तो पूर्ण एकजीव झाला पाहिजे, जेणेकरून प्रत्येक घासामध्ये त्याची टेस्ट आली पाहिजे। तुम्ही पाहू शकता किती छान असं झालेलं आहे। त्यानंतर जे बॅटर बेसनचं केलं होतं त्यामध्ये वडा जो आहे तो डीप करून मी इथे कढईमध्ये टाकून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे कढईमध्ये हळूवारपणे जे आपले बटाटा वडा जो आहे तो टाकून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता असा आणि एक एक करून हळूवारपणे टाकायचा आहे। हातावरती तेल उडण्याची शक्यता असते, त्यामुळे हळूहळू टाकून घ्यायचा आहे। बारीक फ्लेमवरतीच 10 ते 15 मिनिटं हा जो बटाटा वडा जो आहे तो चांगला तळून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता आणि कढई जी असेल ती खोलगट घ्यायची आहे किंवा पसरट घ्यायची आहे, जेणेकरून आपला बटाटा वडा जो आहे तो दोन्ही साईडूनही चांगला फ्राय होतो। तुम्ही पाहू शकता आणि बाहेरून चांगला असा गुलाबी लालसर रंग येईपर्यंत तो चांगला फ्राय करायचा आहे बारीक गॅसवरती, जेणेकरून जर तुम्ही मोठा गॅस केला तर तो फक्त बाहेरून तुम्हाला गुलाबी असा लालसर रंग दिसणार, पण आतून तो कच्चा असणार, त्यामुळे वडापावला जी टेस्ट येते ती काहीच येणार नाही। त्यासाठी बारीक बारीक गोष्टींकडे लक्ष देऊन हा जो वडा आहे तो तळून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे इथे मी वडा जो आहे तो बारीक फ्लेमवरती चांगला तळून घेत आहे आणि मस्त असा वडा जो आहे तो तळत आहे। त्यानंतर हा असा उलटा पालट करून जो वडा आहे तो चांगला तळून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता। पावसाळ्यात हा वडापाव एकदा नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये जरूर सांगा। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी इथे बारीक फ्लेमवरतीच जो वडा आहे तो चांगला तळून घेत आहे, कारण बेसनचा कच्चेपणासुद्धा गेला पाहिजे आणि कुरकुरीतही बाहेरून जो वडा आहे तो आपला लागला पाहिजे। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी कंटिन्यू जो वडा आहे तो आलटून पालटून असा फ्राय करून घेत आहे, जेणेकरून त्याची टेस्टही छान येते आणि चवही लागते। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये।
त्यानंतर येथे मी पाववडा करून घेतलेला आहे। पावामध्ये मी जो आपण बटाटा वडा केला होता तो टाकून परत एकदा त्याच्यावरती बेसनची कोटिंग करून मी असं तळून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे जरी केला तरी खूप छान लागतो। तुम्ही एकदा हे सुद्धा ट्राय करू शकता। आणि हे सुद्धा करून घेतलेलं आहे। खूप छान अशी टेस्ट लागते, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये। चांगला बाहेरून गुलाबी रंग आलेला आहे आणि असा क्रिस्पी असा वडापाव खूप छान लागतो हा। तुम्ही एकदा हा पण नक्की ट्राय करा। आजची ही चविष्ट वडापाव रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। अशा सोप्या, स्वादिष्ट आणि हटके मराठी रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि अशाच छान आणि चांगल्या चविष्ट व्हिडिओचा आनंद घेत राहा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत आनंदी राहा, सुरक्षित राहा आणि पावसाचा मनसोक्त आनंद घेत राहा। पाहू शकता बाहेरून सोनेरी आणि कुरकुरीत, आतून मऊ असा आपला बटाटा वडा तयार झालेला आहे। यासोबत तुम्ही लसूणची चटणीसुद्धा खाऊ शकता आणि मस्त तळलेली मिरची तुम्ही पाहू शकता। आणि जो पाव वडा केलेला आहे त्याचंसुद्धा आतून तुम्ही टेक्स्चर पहा कसं आहे ते। खूप छान असा हा सुद्धा पाव वडा जो आहे तो लागलेला आहे। तर व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। सबस्क्राईब करा चॅनलला।